शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कथित अवमानकारक आणि शिवीगाळयुक्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत येणाऱ्या विविध कलमांवर गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत। खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352-356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त वेळ देणारे नेते आहेत। परवा पंढरपूरच्या वारीला ते आजारी पडलेले असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरून काम करत होते। परंतु याच्या विरोधात संजय राऊत हे AC मध्ये बसून फक्त TV समोर यायचं आणि लोकांना शिवी द्यायचे आणि श्राप द्यायचे, याशिवाय कुठलाही धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।